त्यावरती उपाययोजना करायला सुरुवात केली आहे। 104 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय, तर 17 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। परभणी जिल्ह्यातील पाणी संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे। जिल्ह्यात असलेल्या बहुतेक सर्वच प्रकल्पांनी तळ गाठलाय। प्रमुख धरण असलेल्या येलदरी धरणामध्ये केवळ 28% पाणी साठा शिल्लक आहे। 24 लघु प्रकल्प आणि 4 मध्यम प्रकल्पांमध्येही तशीच परिस्थिती आहे। अनेक प्रकल्पांमध्ये आता पाणी शिल्लक नाहीये, तर ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे ते पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलंय। जिल्ह्यात 104 विहिरींचं अधिग्रहण करून जिल्हा प्रशासन पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतंय। यासाठी 17 टँकर देखील लावण्यात आले आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करताना प्रशासनाला नाकी नऊ येते आणि त्यामुळे त्या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच बाहेर पडावं लागतंय। हंडाभर पाण्यासाठी या नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे। ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पाणी संकट तीव्र होत आहे, तर दुसरीकडे शहरी भागातही अशीच परिस्थिती आहे। शहरांमध्ये 10 ते 12 दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यामुळे पाण्यासाठी शहरातील नागरिकांना देखील भटकंती करावी लागते। जिल्हा प्रशासन या पाणी टंचाईवर लक्ष ठेवून असून वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1077 या नंबरचा टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आला आहे। पाणी पुरवठ्यासंदर्भात काहीही तक्रार असल्यास या नंबरवर तक्रार देण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आणि यातूनच जिल्ह्यात असलेलं पाणी संकटची तीव्रता अधोरेखित होते। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।